आपला डिसिजन कळवायचा आहे. टेमगरपाडा संघाच्या संघाने एका टॉस जिंकलाय, मात्र त्यांनी डिसिजन पेंडिंग ठेवलेलं आहे. सामना 3 षटकांचा असणार आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाने. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सामन्याला सुरुवात होईल आणि या सामन्याच्या कक्षामधून आपण आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचा. तर बोलूया तत्पूर्वी आपण स्वागताकडे उज्ज्वल पाटील साहेबांचं आमच्या मुख्य व्यासपीठावर आगमन झाले आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जाईल. वन मॅन शो नक्कीच महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करत होतोय. आपण पाहू शकता माझी उपदेणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. आणि या सन्मानानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. सामना प्रत्येकी 3-3 षटकांचा असणार, कारण दुसऱ्या फेरीमधील सामना आहे. टॉस जिंकलाय जयदुर्गा बी या टेमगरपाडा संघाच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये. थँक्यू सो मच सुभाषजी तुम्हाला सर. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय महेंद्रेश्वर नाईक साहेब आणि त्यांचे सुपुत्र युवा उद्योजक मयुरेश महेंद्र नाईक आणि त्याचप्रमाणे यशवंत स्पोर्ट्स राहणार टीमच्या वतीने तुम्ही पाहतात यशवंत स्मृती चषक 2025 दिवस दुसरा आणि या दिवस दुसरामध्ये दुसरा फेरीतील पहिला सामना टीम दापोडे आणि त्यांचा अगेन्स्ट टेमगरपाडा ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि मॅच 3 ओव्हरची आहे. टॉस कंप्लीट झाला, टॉस जिंकला टीम टेमगरपाडाने. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. सो विनंती असेल की कोणत्याही प्रकारे वेळ विलंब न करता त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. प्रणव भोईर आपण यायचं व्यासपीठावरती. चेक दरम्यान तंटमुक्त अध्यक्ष डुंगे नवनाथजी पाटील साहेबांकडून वन मॅन शो महेंद्र नाईक साहेबांना नक्कीच या स्पर्धेच्या आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या. त्यांनी नवनाथजी पाटील साहेबांचं असं म्हणणं आहे की भव्य दिव्य आयोजनाने याचं संपूर्ण क्रेडिट वन मॅन शो महेंद्र नाईक साहेबांना जात आहे. यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आम्हाला पाहायला मिळत आहे. असे नवनाथजी नक्कीच पाटील जे टंटमुक्त अध्यक्ष आहेत डुंगे गावचे आहे, त्यांच्याकडून ह्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद नवनाथजी पाटील. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. सलामीची जोडी प्रितेश पाटील आणि त्यांच्या समवेत हर्षद चौधरी ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधली आणखीन एक अद्वितीय स्पर्धा तुम्ही पाहतायत. सन्माननीय महेंद्रेश्वर नाईक साहेब आणि त्यांचे सुपुत्र मयुरेश महेंद्र नाईक आणि तसेच ज्या टीमच्या पार मेहनत या स्पर्धेमागे राखली आणि जो संघ कालच्या दिवसामध्ये आपल्याला सुपर 3 मध्ये देखील पोहोचताना दिसला यशवंत स्पोर्ट्स राहणार टीम फार मेहनत राहिली. कारण साहेबांची संकल्पना आणि त्या संकल्पनेला साथ टीम यशवंत स्पोर्ट्स राहणारची लागली. कारण अगदी आपण पाकले साहिल जी गेल्या 3 ते 4 वर्षांपासून जेव्हा टीमची सुरुवात झाली, टीमची बांधणी झाली, तेव्हापासून यशवंत स्पोर्ट्स राहणार टीमच्या मागे जर कोणी व्यक्तिमत्व खंबीरपणे उभं राहिलं, ज्यांनी नेहमीच या टीमला पाठिंबा दिला, तर ते नाव म्हणजे आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि प्रणेते सन्माननीय महेंद्रेश्वर नाईक साहेब. आणि ही स्पर्धा देखील आपण पाहतात फार चर्चेमध्ये असणारी ही स्पर्धा आहे. कारण भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधले तब्बल 28 दिग्गज संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. आणि दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधले दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत टीम दापोडे आणि त्यांचा अगेन्स्ट टेमगरपाडा. याआधी आपण 2 सामने पाकले. पहिला सामना पण पाकला जॉयकुमार दिवे त्यांचा अगेन्स्ट वीर तानाजी दापोडे. तिथे एक निसटता विजय मी म्हणेन मिळवला टीम दापोडेने. आणि त्यानंतर आपण पाकलं टेमगरपाडा टीमने अगदी
पहिलं षटक बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होतो. दीपेश नाईक फर्स्ट ओव्हर मध्ये फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले. 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर पाहायला मिळतात. 1 फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला 1 फिल्डर लॉंग ऑनला. पहिला बॉल फुल लेंथ होता. सन्मान देण्यास अगदी भाग पाडलं प्रितेशला. डॉट बॉलने सुरुवात दरम्यान या फर्स्ट इनिंगची. याआधी आपण पाहिलं की 60 धाव्यांचा चेज सक्सेसफुली कंप्लीट केला होता टीम दापोडेने. पण आता प्रथमदा बॅटिंग करतात आणि प्रथमदा बॅटिंग करत असताना 3 ओव्हरची मॅच आहे तर माइंडमध्ये एखादा आकडा नक्कीच असेल की 35-40 पर्यंत मे बी पोहोचायचं. पण तिथपर्यंत पोहोचण्याकरिता अथवा हर्षदला इथे एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग खेळावं लागेल. नेक्स्ट बॉल. आता स्वीपचा फटका गॅप मध्ये स्ट्रोक आउटफुल फास्ट थांबवणं कठीण. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीपचा फटका येतो प्रितेश पाटीलचा बॅट मधनं. चौकार पहिला. आउटफील्ड मध्ये वेगाने ट्रॅव्हल झाला तर त्यानंतर कोणत्याही फिल्डरला अडवणं फार अवघड आहे. मागील चेंडूवरती आपण तेच पाहिलं की असं वाटलं की एकंदरीत बॉल फील्ड होऊ शकतो बट काय गतीने बॉल ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड भरपूर चांगली आहे या क्रीडांगणावरती. आता देखील स्वीप करायचा होता. आता देखील अपील झाली. अपील अजून देखील सुरू आहे आणि अपील उचलून धरी गेल्या आणि दरम्यान पकली सफलता इथे मिळेल. एकंदरीत थोडा वेळ अंपायर्सने जरूर घेतला पण अखेरीस फिंगर अप सफलता मिळेल पकली. सफलता ही पकली मिळाली प्रितेश पाटील चा स्वरूपामध्ये. हा पकला धक्का इथे लागला. पकली सफलता इथे मिळाली. प्रितेश पाटील इथे बाद झालेत. क्रमांक 3 वरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीत पाटील क्रमांक 3 वरती येतात. बघा प्रितेश नाखुश दिसले बट जर आपण विचार केला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सफलता इथे पकली मिळाली. प्रितेश पाटील इथे बाद होतात. हर्षद चौधरी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. जीत पाटील क्रमांक 3 वरती. यानंतर होणारा सामना टॉस साठी आताच इन्व्हाइट करतो टीम आवाज स्पोर्ट्स बिनार आणि त्यांचा अगेन्स्ट टीमच्या ब्राह्मणदेव क्रिकेट संघ भाटाले. भाटाले टीमचे कॅप्टन आलेले आहेत. कॅप्टन कुल भावेश माली. टॉप एज बॉल हवेमध्ये विकेट कीपर कॅच ड्रॉप. ही कॅच पकडायला हवी होती. संधी तितकी अवघड नव्हती बट कॅच इथे झाली ड्रॉप. जीवनदान इथे मिळतोय बॅटर जीत पाटीलला. यानंतर आवाज स्पोर्ट्स बिनार त्यांचा अगेन्स्ट टीम ब्राह्मणदेव भाटाले आणि त्यात नंतर आपण पाहणार आहोत बघा यानंतर भिनार अगेन्स्ट भाटाले आणि त्यानंतर या मॅच मधनं जो जिंकेल आणि भाटाले आणि भिनार मधनं जो जिंकेल त्यांचा सामना असेल. त्यात नंतर वीर बजरंग कारिवली आणि त्यांचा अगेन्स्ट आज सरवली टीम देखील इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. टिमघर संघ देखील इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. पण हा फटका लाजवाब आहे. ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. हर्षद चौधरी थांबत नाहीयेत. मागील सामन्यामध्ये जिथनं सामना सोडला होता तिथनंच या सामन्याला आता सुरुवात हर्षद करतोय. षटकार. चौधरीची जेव्हा ही बॅटिंग आपण सायलीजी पाहतो एफर्टलेस बॅटिंग असं वाटत नाही की कोणता रिस्क तो घेतो. आणि हर्षद चौधरी जेव्हा बॅटिंग करतो मोठे फटके जेव्हा त्याच्या बॅट मधनं येतात हाऊ इझी इज दिस. षटकार पहिला. आता स्लो बन होता आणि यावेळेस जर पाकलं तर पडल्यानंतर चेंडू थोडा खाली देखील लागला. येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फळक 11 धक्का लागला. एक टीम वीर तानाजी दापोडे आणि अजून देखील येत्या 2 षटकांचा खेळ बाकी. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये शिल्लक आहे. 12 चेंडूंचा खेळ आणखीन शिल्लक आहे.
चेक तर बोलूया का आपण सत्काराकडे नुकतंच शशीदादा नाईक साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि शशीदादांचं आपण सन्मान इथे करणार आहोत. अतुल नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. शशीदादा नाईक साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरून त्यांना सन्मानित केले जाते. आपण पाहू शकता त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. शशीदादांनी देखील आपला वेळ इथे या स्पर्धेसाठी दिलेला आणि त्यांना आमच्या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित केलं जाते. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. तर बोलूया त्यानंतर आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच धुमाल सर. फुल लेंथ होता, मोठा फटका खेळायचा होता बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. आज सरवली टीम देखील इन ॲक्शन मध्ये आहे. त्यांचा अगेन्स्ट सोनादेवी टेमघर संघ खेळणार आहे आणि आणखीन एक मोठी बॅटल सायलच्या अशा दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तसेच भाटाले अगेन्स्ट भिनारती देखील एक मोठी बॅटल आहे. भावेश माळी कॅप्टन कुल आपले देखील हार्दिक स्वागत आहे. फुल लेंथ लॉफ्ट केला, हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचतात लॉंग ऑलला. कॅच ड्रॉपचा सिलसिला काही संपत नाहीये कारण याआधी आपण पाहिले की विकेट किपरने देखील एक कॅच ड्रॉप केली. त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑनचा फिल्डरने देखील कॅच ड्रॉप केली. फिल्डिंगचा स्तर कुठे ना कुठे थोडा कमकुवत पाहायला मिळतोय. फिल्डिंग हा असा एक फॅक्टर आहे सायलजी क्रिकेटमधला की जेव्हा तुम्ही फिल्डिंग चांगली करताना तेव्हा काय होतं की तुमचा संपूर्ण टीममध्ये पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट राहतो. तुम्ही पॉझिटिव्ह राहता, बॉडी लँग्वेज चांगली राहते. त्या अनुषंगाने फिल्डिंग चांगले होणे फार गरजेचं असतं. पण आता फिल्डिंगमध्ये मिस्टेक्स होतात. 2 कॅचेस आता पण ड्रॉप झाला आणि त्या देखील एकाच बॅटरीचा झाला. उमेश नाईक सेकंड ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल. आता देखील फुल लेंथ बॅटच्या आतली कडा दरम्यान फाईन लेगला चांगली फिल्डिंग. हर्षद चौधरी आता स्ट्रायकिंग एंडवरती येतात. पण सध्याच्या घडीला मी म्हणेन की दापोडी टीमसाठी महत्त्वाचं काय की हर्षद स्ट्रायकिंग एंडवरती जास्तीत जास्त राहणं हे दापोडी टीमसाठी इम्पॉर्टंट आहे आणि सध्याच्या घडीला हर्षद आता स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. बघा आतापर्यंत ही दुसरीच इनिंग हर्षद खेळतोय पण हर्षदचा बॅटमधनं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 षटकार आलेत. म्हणजे बॅटिंग काय केलेली आहे आणि हिटिंग अबिलिटी काय आहे हर्षद चौधरीचे त्यांना आतापर्यंत दाखवलेला आहे. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब. अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल. अतिरिक्त रन सामर्थ्याने धावफलक आता पुढे जातो. अतिरिक्त रन सामर्थ्याने स्कोर कार्ड आता 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मे बी या फर्स्ट हाफमध्ये 30, 35 किंवा 40च्या जवळपास जर बनवला गेला तर इंटरेस्टिंग मॅचमध्ये मजा येईल. पण हर्षदची विकेट जर इथे काढू शकले तर त्याच्यापेक्षा देखील कमीवरती रोखलं जाऊ शकतं. फुल टॉस टाकला. ऑन साईडला फटका. फुल टॉस बॉल होता. हवा त्याचा फायदा घेता आला नाहीये हर्षदला. दुसऱ्या धावेसाठी हर्षद परतला बिकॉज थ्रो चुकीच्या एंडला आणि त्याचा इथे फायदा मिळेल. 2 धावा दरम्यान इथे पूर्ण होतील. एकंदरीत हा थ्रो जर स्ट्रायकिंग एंडवरती आला असता तर इझी रन आउट होता. आउटफील्डमध्ये जेव्हा आपण ॲज अ फिल्डर डीपमध्ये बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करतो बॉल फील्ड केल्यानंतर एक्झॅक्टली कोणत्या एंडला आपल्याला थ्रो करायचं आहे ते देखील पाहणं कधी कधी आवश्यक होऊन जातं. कदाचित काऊ कॉर्नरचा फिल्डरने पाकलं असतं तर रनआउटची शक्यता नक्कीच झाली असती कारण दुसऱ्या धावेसाठी अटेम्प्ट हर्षदने का केला बिकॉज थ्रो रॉंग एंडला आला आणि हा फुल टॉस होता बट लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. आता देखील मी म्हणेन की सरळ बॅटने जर हर्षदने प्रयत्न केला असता मोठा फटका खेळला असता लॉंग ऑन काऊ कॉर्नर अथवा डीप मिड विकेट रिजनला टार्गेट केलं असतं तर जास्तीत जास्त धावा मिळवू शकला असता पण तसं काही झालं नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो आणि या ओव्हरमधला हा चेंडू असेल शेवटचा. शेवटचा बॉल आहे. पडल्यानंतर फारच खाली राखला बट एक सिंगल आता ओव्हर देखील झाला बट फक्त एक सिंगलच हर्षदने इथे घेतलेली आहे आणि खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस 18 धावा धावफलकावरती धक्का लागला. एक टीम वीरतानाजी दापोडे आणि खेळ शिल्लक आहे आपल्या सत्रामध्ये येत्या 1 ओव्हरचा. 1 ओव्हरचा अजून देखील खेळ आहे. त्यानंतर टॉस देखील आपण करणार आहोत आणि ज्या टीमचा कॅप्टन योग्य वेळेवरती टॉससाठी हजर नसेल त्या टीमला 3 रनची पॅनल्टी आहे. सो दोन्ही टीमचा विनंती असेल की वेळेवरती टॉससाठी रिपोर्टिंग करा. लास्ट ओव्हर 2 ओव्हरमध्ये 18 आला. सुरुवात अगदी आपण पाकली तर फर्स्ट ओव्हरमध्ये 11 होता बट सेकंड ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या कारण उमेश नाईक यांची चांगली गोलंदाजी आपण सेकंड ओव्हरमध्ये पाकली. एक मिनी कमबॅक आपल्या टीमला त्यांनी इथे करून दिला पण अजून देखील 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे.
बघा याआधी आपण पाकलेलं दिवे आणि दापोडेचा मध्ये की एका ओव्हरमध्ये 29 देखील सायलीजी बनताना आपण पाकला आणि ज्याने बनवला होता तोच बॅटर आता स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे हर्षद चौधरी. आणि या इनिंगमध्ये आतापर्यंत एक षटकार देखील हर्षदचा बॅटमधनं आला. आता सध्याच्या घडीला बॉलरने एक जर आपण पाकल्या जी जर्सी परिधान केलेली आहे त्या अनुषंगाने एक गोष्ट आपल्याला समजते की मागील मॅचचा हिरो अजय नाईक बॉलिंग मार्कवरती तयार होतो आणि फर्स्ट मॅचचा हिरो हर्षद चौधरी स्ट्रायकिंग एंडवरती आहे. ही बॅटल भरपूर चांगली पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर पगलास बॉल मिस टायमिंग हवेमध्ये झेलची शक्यता आहे का. फाईन लेगचे फिल्डर पोस्टच्या थोडे दूर राखले पण आता डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर येतात बॉल फील्ड करतात तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. इंटरेस्टिंग मॅचअप आहे कारण बॅटल आहे समोर आपण पाहता सध्या सगळीला बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल कारण अजय नाईक देखील एक चांगला बॉलर आहे आणि त्याच्या समोर सध्या सगळीला हर्षद चौधरी. साहिलजी शेळके आज मेन ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत जोडले गेलेत. सध्या सगळीला पाकले गेले तर त्यांच्यावरती देखील फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. नेक्स्ट बॉल आता देखील टॉप एज हवेमध्ये फाईन लेग आता देखील फाईन लेगला बीट केलं आणि जे आपण सांगितलं होतं की इलेक्ट्रिफाईंग आउटफील्ड आहे एकंदरीत फिल्डर जर चेंडू पासून थोडा जरी दूर राहिला ना तर त्यानंतर चान्सेस नाहीये. बॉल गेला लॉंग लेग रिजम बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार चौकार येतोय. धाव फळक आता या 4 धाव्यांच्या मदतीनं स्कोर कार्ड 24 धावा धाव फळकावरती अजून देखील 4 चेंडू आहेत आणि हर्षदचा हा प्रयत्न असेल की त्या 4 चेंडूंपैकी किमान 2 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे पण त्याच पलीकडे अजय नाईकचा हा प्रयत्न असेल की ते एकही बाउंड्री द्यायची नाहीये कारण या लास्ट ओव्हरमध्ये जितक्या जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील तितकं दापोडे टीमसाठी चांगलं आहे. बट या परिस्थितीमध्ये जर जास्त रन्स कन्सिड झाला या लास्ट ओव्हरमध्ये तर त्या टोचणाऱ्या आहे टीम टेमकर पाडाला कारण लास्ट ओव्हरमध्ये मोमेंटम आपण बहुतांश वेळा शिफ्ट होताना पाकले त्या अनुषंगाने ते 4 चेंडू फार महत्वाचे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ लॉफ्ट केला इनटू द आर्क अँड बॅटर हर्षद गोज आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट बिग वन सिक्सर. दापोडे गावचा ब्रँड आहे आणि एक ब्रँड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला हर्षद चौधरीचा वाटमधनं. काय लाजवाब फटका आला. पहिल्या 3 चेंडूंवरती 12 धावा आलेल्या आहेत. धाव फळक आता 30 वरती. नेक्स्ट बॉल आणि यस हलकीशी कडा लागली होती. कॅच देखील इथे कंप्लीट केली विकेट किपरने सफलता मिळेल. धक्का आता लागला दुसरा. हर्षद चौधरी आता देखील या मॅच मध्ये चांगली इनिंग खेळून चाललेत आता डगआउटच्या दिशेने. दुसरा धक्का लागलाय टीम दापोडेला. इंडिव्हिज्युअली 20 धावा या मॅच मध्ये देखील हर्षद चौधरीने बनवला. कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव आपण दापोडे टीमसाठी हर्षदला म्हणू शकतो कारण याआधी देखील 28 या मॅचमध्ये देखील 20 आणि आता देखील एक महत्त्वपूर्ण इनिंग मी म्हणेन हर्षद चौधरी इथे आपल्या टीमसाठी खेळला. न्यू मॅन इन गणेश मैदानात मध्ये क्रमांक 4 वरती. मागील सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर गणेश शेवटच्या षटकापर्यंत मैदानाच्या मध्ये होता. स्टार्टिंगला थोडा स्ट्रगल करताना दिसला बट ॲट दी एंड जीत आणि गणेशच्या जोडीने तिथे सामना जिंकून दिला टीम दापोडेला. आता चेंडू शिल्लक आहेत या फर्स्ट इनिंग मध्ये येणारे 2 चेंडू आणखीन आहेत. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि आणखीन किती ऍड होतील या स्कोर कार्ड मध्ये यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. भिनार विपक्ष भाटाले अशी लढत. फुल लेंथ होता लॉफ्ट केला समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिजनला क्लिअर केलं. येत्या क्षणी गणेश इन अँड बॉल आउट सिक्सर. थँक्यू. बघा लास्ट ओव्हर ॲज अ बॉलर तुम्हाला ठाऊक आहे की बॅटर बॅट चालवणार असेल त्या परिस्थितीमध्ये स्लॉटमध्ये बॉल टाकणं हे कितपत योग्य आहे.
लाईन आणि लेंथमध्ये लास्ट ओव्हरमध्ये मी म्हणेन फार मिस्टेक्स घडलेल्या आहेत. ऑन साईडला फटका, आता डीप मिड विकेटला फिल्डर पोहोचतात वेगाने. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी गणेश परतला जीवाची आकांक्षा गणेशने इथे केली. 2 धावा पूर्ण, तिसरीसाठी देखील परतलेत आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील रनआउट आणि टोटल रन्स बनवलेले आहेत 38 आणि 39चा टार्गेट सेट केला टीम दापोडेने अगेन्स्ट टीम टेमगरपाडा. 39चा चेस. त्याआधी आपण करणार आहोत टॉस आणि भिनार अगेन्स्ट भाटल ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय दर्पणजी नाईक साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. मी साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस इथे आपण करणार आहोत. दादा देखील आपल्या समोर जोडले गेलेत बघा. कॉइन्स आहे एका बाजूला मयुरेश एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला यशवंत स्मृती चषक 2025. कॉल कोण करतोय? कॉल आहे टीम बिनारचा. मयुरेश एंटरप्राइजेस अशी मागणी आहे पण यशवंत स्मृती चषक 2025 ला टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊया ॲपी फीज. सामान्य विनंती असेल आपण व्यासपीठावरती सारापणे व्हायचं आहे. थोडी चर्चा आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत नक्कीच करणार आहोत. सर्वप्रथम भावेश माळी आमच्या समोर जोडले गेलेत. भावेश टॉस जिंकला, मॅच 4 ओव्हरची निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणार आहेत आणि या सीझन मध्ये विनार सोबत एखादी मॅच जर झाली असेल तर त्याचा निकाल काय होता? 2 झाल्यात, अर्जित दोन्ही. म्हणजे एक मॅच त्यांनी जिंकली, एक मॅच तुम्ही जिंकली. बट या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ करण्याचा प्रयत्न असेल? संपूर्ण मेन टीम अवेलेबल आहे की कोणते नवीन खेळाडू आज टीम मध्ये? टीम आहे तीच आहे ना, सर्व जणांनी 100% देण्याचा प्रयत्न करा. बघा भावेश, तुमच्याच माध्यमातून आपण आताच जे ब्राह्मणदेव चषक पाहिला, सो तुम्ही देखील एक स्पर्धेचे आयोजक आहात. त्यापर्यंत मी हा प्रश्न आवर्जून विचारेन की यशवंत स्पोर्ट्स रानालचे आयोजन, या आयोजनाविषयी का म्हणशील? आयोजन खूपच सुंदर केलेलं आहे. सो बेस्ट ऑफ लक भावेश. आणि बिना टीमचा कॅप्टन, फर्स्ट ऑफ ऑल मित्रा, जर टॉस तू जिंकला असता तर डिसिजन काय होतं? फिल्डिंग घेतली असते. फिल्डिंग घेतली असती, बट आता बॅटिंग करावी लागेल. सो 4 ओव्हर माइंडमध्ये एखादा आकडा की जर आम्ही या टोटलपर्यंत पोहोचतोय तर तो टोटल आम्ही डिफेंड करू शकतो अगेन्स्ट भाटाले. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि आतापर्यंत जो भिनार टीमचा परफॉर्मन्स राहिला आहे त्याविषयी काय म्हणशील? का की ज्याप्रमाणे अपेक्षा होत्या त्याप्रमाणे आतापर्यंत परफॉर्मन्स झाला आहे की नाही झाला आहे? झालं आम्हाला जसं खेळ पाहिजे तसं झालं आहे. अजून आम्ही खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि ग्राउंड देखील चांगला आहे, खेळ चांगला करू आम्ही. सो बेस्ट ऑफ लक टीम बिना. टॉस इथे कंप्लीट झाला. टॉस जिंकला भाटाला टीमचा कॅप्टन भावेश माळी यांनी प्रथम सांगितलं की ते फिल्डिंग करणार आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच विशालजी पाटील आणि सुभाषजी धुमाळ सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 या पर्वाच्या दुसऱ्या दिवसामध्ये. मॅच आपण पाहतोय तिसरी द्वितीय फेरीमधील पहिला सामना. टेमगरपाडाने टॉस जिंकून फिल्डिंग केली. बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडेने धावा बनवलेल्या त्या 38 धावा उभारलेल्या टेमगरपाडासमोर टार्गेट ठेवलंय 39 धावांचं. नुकताच टॉस देखील पार पडला. आवाज बिनारच्या विरुद्ध ब्राह्मणदेव पाटाळेच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये वीर बजरंग कारिवली कर्णधाराला विनंती असेल आपण मंचाशी संपर्क साधा. उपस्थित असेल तर रिपोर्ट जरूर करा आपण. वीर बजरंग कारिवली. बॅक टू द क्रिकेट. डावाला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल मिड ऑन द फिल्डर आहे, जोशी धावतोय, पोहोचला देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिलीच धाव होती. डावाची सुरुवात होते. 39 धावांचा चेस आहे. मला आठवतोय पहिला सामना जेव्हा एकविराम मानकुलेच्या विरुद्ध खेळत होते, फार चांगली बॅटिंग केली होती मयूर जोशीने. और डाउन द लेग बॉल, शॉट फाईन लेगला फिल्डर आहे. अंपायरचा इशारा वाईड. सुदैवाने फाईन लेगच्या फिल्डरने अडवला, अन्यथा फार वेगाने एक्स्ट्राच्या आणि काही धावा मिळाल्या असता बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला असता. धावसंख्या आपण पाहतोय 2 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये 4थ्या ते 3ऱ्या क्रमांकावरती जोशी आला होता, मात्र आता आघाडीला येतोय विश्वजीत सोबत.
पहिल्या षटकामध्ये प्रितेश पाटील वेगाने टाकलाय, समोर सॉफ्ट हँडने खेळतोय, शॉर्ट कव्हरला फिल्डर. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जर आपण बघितली तर ती सध्या आपल्याला पाहायला मिळते 3. इंटरेस्टिंग मॅच आहे. द्वितीय फेरीमधला पहिला सामना, दोन्ही संघ संघर्ष शेवटपर्यंत करणार आहेत आणि प्रितेशला आता विकेट मिळवायच्यात. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 39, तितक्याशा धावा नाही. ओहो, बॅट आणि पायाचा मधून आलाय थेट विकेट किपर कडे. डॉट बॉल येत राहिले तर जरूर या मॅच मध्ये वरचढ होत असताना पाहायला मिळतील वीर तानाजी दापोडे. चांगली बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये हर्षद चौधरीने. 20 धावांचं योगदान दिलं त्याने पहिल्या डावामध्ये. फुल टॉस आहे, गॅप मध्ये एक्झिक्यूट केला, मिड विकेटला बॉल, फिल्डर येतोय पण त्याचा वाक्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पार, चौकार. पहिला राम मंदिराचा वर्धापन दिवस. लास्ट इयरला आपण जे राम मंदिर बांधलं अयोध्येला प्रभू श्री रामांच्या जन्मभूमीमध्ये. स्लोअर वन अटेम्प्ट केला, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचलाय, डाऊन दी बॉल, वेल कॅच. मयूर जोशीची विकेट येते. पहिला झटका टेमगर पाडाला 7 वरती. आणि अजय नाईक मात्र होतोय शून्यावरती बाद. 7ला दुसरा झटका टेमगर पाडाला. आमचं कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्हाला पाहायला मिळते. आमचा कंट्रोल रूम मध्ये टेक्निकल एक्सपर्ट आहेत सुजल, ग्रामीण टेनिस क्रिकेटचे चार्जर आहेत ते, त्याचबरोबर साहिल शेळके आज ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये. दोन्ही आमचे 12 मॅन पाहायला मिळते तुम्हाला. आणि त्याचबरोबरीने आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर लितेश दादा नाईक यांनाही तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहतात. मॅनेजमेंटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यांची. ही संपूर्ण आमची टीम स्वर्गीय यशवंत स्मृती 11 राहणार आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रितेशचं षटक संपलं पण जाता जाता 2 विकेट त्याने काढून दिला. 2 धक्के बसलेले आहेत टेमगर पाडाला. नवीन फलंदाज आलेला 4थ्या क्रमांकावरती उमेश नाईक. दुसऱ्या षटकाची सुरुवात. ऑन साइडला ड्राइव्ह केला. सिंगल डबलने जास्त काही इम्पॅक्ट पडणार नाही. जी बॅटिंग केली होती हर्षद चौधरीने तशी इम्पॅक्टफुल इनिंग हवी आता टेमगर पाडाला या 39 धावा चेस करत असताना. टोटल स्कोअरचा आपण विचार केला तर धावा सध्या आपण पाहतोय 8. 8 for 2 पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल दोन्ही फलंदाजांना, उमेश आणि त्याचबरोबर विश्वजीतला. विश्वजीतची जबाबदारी वाढलेली आहे. जो आघाडीचा फलंदाज आहे मयूर जोशी, अजय नाईकच्या विकेट नंतर दीनानाथ ऑन साइडला व्यवस्थित
कनेक्शन नव्हतं, बॅटच्या बरोबर मधल्या भागाला लागला नाही, बॉल आत लागला, त्यामुळे डीप स्क्वेअर लेगला सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सध्या 9 सिंगल डिजिट मध्ये. चांगली बॉलिंग आतापर्यंत केलेली आहे, इकॉनॉमिकल. एक फक्त चौकार पहिल्या 8 बॉल मध्ये. पुल करायचं होतं, इथे कनेक्शन नाही व्यवस्थित. नाराज आहेत थोडेसे फलंदाज. मागच्या 3ही बॉलवर ते अटॅक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, पण मोठे फटके आले नाही. सो एक खंत असेल, आणि जर मोठे फटके आले नाही तर रिक्वायर्ड 100 वाढत जाईल आणि 39 धावा फार मोठ्या बनतील. आतापासूनच त्यांना प्रयत्न करायचा आहे. सिंगलच्या साह्यानं डबल डिजिट मध्ये धावा आहेत 10. पूल केलाय, गॅप मध्ये बॉल आहे, मिड विकेटला प्रितेश धावतोय, बॉलवरती पोहोचला देखील. गुड फिल्डिंग, सिंगल. 4 बॉल मध्ये 4 सिंगल आलेले आहेत. डिसिप्लिन बॉलिंग, जागाच दिली नाही दिनानाथने. धावा आहेत 11. बॉल आता उरलेत या मॅच मधले ते अर्थातच 8 बॉल, आणि 8 बॉल मध्ये पाहिजे धावा 24. डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललेला, थोडंसं रिकरेक्शन आम्ही पुन्हा एकदा करू. पण सध्या आपण पाहूयात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रितेश पाटील कडे गेलेला बॉल. सात बॉल 26 धावा झालेल्या. पुन्हा एकदा तुमच्या समोर आणतोय. 13ला 2 विकेट. बॉल बाकी आहेत 7, आणि 7 बॉल 26 पाहिजेत. हा बॉल फार इंटरेस्टिंग आहे. षटकार आला, चौकार आला तर मॅच मध्ये कायम असेल टेमघरपाडा. दीनानाथ खेचून मारण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी केले. हे षटक फार इंटरेस्टिंग होतं, ज्या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाही. प्रितेश ओव्हर मध्ये आल्या 7, दीनानाथच्या ओव्हर मध्ये आल्या 6. धावा फलकावरती टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 13. बॉल बाकी आहेत 6, आणि टेमघरपाडाला बनवायचा धावा 26. वीर बजरंग कारिवली, कोणता खेळाडू आपण आला असाल तर लगेचच मंचाशी संपर्क साधा. वीर बजरंग कारिवली. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत टॉस जिंकून ब्राह्मणदेव पाटळेने फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय आवाज स्पोर्ट्स बीनारच्या विरुद्ध. सो बीनार बॅटिंग करणार आहे. सो दोन्ही संघांना विनंती की आपण तयार राहा. 6 बॉल 26 चा सामना आहे, त्यामुळे इथे प्रत्येक बॉलवरती आता अटॅकच करायचा आहे. अपेक्षा होत्या मयूर जोशी कडून, अजय नाईक कडून, दोघेही स्वस्त मध्ये आउट झाले. त्यापेक्षा मी म्हणेन कौतुक करेन दोन्ही गोलंदाजांचं, प्रितेश पाटील आणि दीनानाथ. जबरदस्त बॉलिंग, जागा दिली नाही फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी. आणि पहिल्या 12 बॉल मध्ये फक्त 13 धावा. उरले 6 बॉल बनवायचे आहेत आता 26. शॉर्ट ऑफ लेन भिरकावलाय, डीप स्क्वेअर लेग, फिल्डर उपस्थित, फक्त प्रेक्षक बनून बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. भव्य स्वागत केलंय. पहिला षटकार उमेशच्या बॅट मधून आलाय. धावा फलकावरती 19. बॉल बाकी 5. धावा पाहिजेत 20. ऍक्शन रिप्ले पहा. शॉर्ट ऑफ लेंथ, आणि बरोबर हा हुकचा फटका आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. 5 बॉल 20. मॅच ऑन. सामन्यामध्ये इंटरेस्ट वाढत चाललाय प्रेक्षकांचा. त्याचं कारण हा पहिला षटकार. समीर लॉफ केलाय, वाईड इश लॉंग ऑन, गॅप मध्ये बॉल फ्लॅट, सीमारेषेच्या बाहेर गेलाय. पण पहिल्या टप्प्यानंतर सो आलाय चौकार. षटकारासोबत आलेला चौकार या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आपण पाहतोय टेमघरपाड्याचा फलंदाज उमेश नाईक. षटकारासोबत धावा फलकावरती 23. बॉल बाकी 4 मध्ये 16.
मागच्या 2 षटकांमध्ये धावा आला नाही आणि त्यामुळे धावांचं अंतर 26 होतं. त्या 26ला कमी करत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये 10, 4 बॉल 16. प्रितेश आता यस्टनचा मागे आलाय. गोलंदाज समीर. यस्टन खेटून तुम्ही पाहता प्रितेश पाटीलला शॉट थर्ड शॉट फाईन. बॉल तयार. ओहो यावेळेला चुकी झाल्या. थर्ड मॅनने स्टॉप केलं बॉलला. हा बॉल काय असेल अंपायर्स कडे नजर आहे सध्या प्रेक्षकांच्या. कॉमेंट्री बॉक्सचा व्हाईट बॉल आहे. 1+1 एक्स्ट्रा मिळतात. धावा 2. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 25. बॉल बाकी 4. धावा पाहिजे 14. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग ऑफ. ऑन साइडला 4 फिल्डर आहे. स्ट्रायकिंग इनला आता आलाय विश्वजीत. विश्वजीतला अटॅक करावा लागेल. 4-14. बॉल तयार. समीर एज आहे. फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये स्टॉप केलं बॉलला. 1 धाव मिळत असताना पूल करायचं होतं. प्रितेश सांगतोय कॅचला अटेम्प्ट करायला पाहिजे होता पण फिल्डरचं मत होतं की कॅच गवसली नाही तरी चालेल पण धावा एक्स्ट्रा गेला नाही पाहिजेत. एकच धाव येते सिंगलच्या सायनं. धावसंख्या 26. बॉल बाकी आहे 3. धावा पाहिजे 13. 3-13. दुपारचे रगरगत ऊन आपण पाहतोय. या उन्हामध्ये पाहूयात विकेट तर तापले. सामना देखील तापलाय. 3-13. लॉफ केलाय. समोर फिल्डर लॉंग ऑफ. लॉंग ऑनचा पोहोचला पण कॅच ड्रॉप झाली. जजमेंट पूर्णपणे चुकलंय. धावा किती मिळतील. फर्स्ट रन कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आहे पण या वेळेला मिळणार नाही धाव. अशा पद्धतीने तुम्हाला धाव मिळणार नाही हेच सांगतात अंपायर्स. मिळते धाव फक्त 1. एका धावेच्या सायनं. धावसंख्या 27. 2 बॉल 12. दोन्ही मोठे फटके. 2 षटकार. ऑन साइडला आता कदाचित येतील 5 फिल्डर. यस ते आलेले आहेत. लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ फेस, लॉंग ऑन. शॉर्ट थर्ड आहे. पॉइंटला फिल्डर, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. थोडंसं आता मिड ऑफला ते सरकतायत. बॉल तयार होईल. गोलंदाज पुन्हा एकदा समीर पाटील. 2 बॉल 12ची मॅच आहे. 1 षटकार जरी आला तरी या मॅच मध्ये आपल्याला मजा येणार आहे. विश्वजीत एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय पण तितकीशी ताकद नाही, टायमिंग नाही की बॉल सीमारेषेच्या बाहेर थेट जाईल. चाललाय आता तिथेही तो अडवण्यात आलेला. गुड फिल्डिंग. षटकार पाहिजे होता. 6 धावा पाहिजे होत्या तर या मॅच मध्ये कायम असते. टिमगर पाडा. शेवटचा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये धावा पाहिजेत 11. तरी 9चा चेस होता 3 ओव्हर्स मध्ये. तीन ओव्हर्सच्या मॅच मध्ये 39 चेस करत असताना 1 बॉल 11. पूल केला. फटका फसलेला. डीप फाईन लेगचा फिल्डर. दोघांच्या मध्ये बॉल पडलाय आणि इथे हा सामनाही संपला. अभिनंदन टीम. वीर तानाजी दापोडे फार चांगले बॅटिंग. 3 ओव्हर्सच्या मॅच मध्ये 38 म्हणजे चांगल्या धावा होत्या. मला अगोदर वाटलं की या 4 षटकांचा सामना आहे मात्र इथे आपण पाहतोय 38 बनवल्या. हर्षद चौधरीची जबरदस्त इनिंग राहिली पहिल्या डावामध्ये. गणेशच्या बॅटमधून शेवटचा षटकार आपण बघितला. प्रितेशची सुरुवात होती चौकाराने. मधल्या